मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, तो 9850015558. रावेरमध्ये माझी भेट घेण्यासाठी यायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. रावेर रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर, बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर. रावेरमध्ये आल्यावर आपण अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्सच्या आतमध्ये जावं. मी पुष्कळदा आतमध्ये जावं असं म्हणत असताना पुष्कळ जण बाहेरच उभे राहतात. आतमध्ये का घाबरतात की का लक्षात राहत नाही कुणास ठाऊक. आतमध्ये जायचं आणि बजायचं की मला गुरुजींकडे जायचं आहे. ती माणसं तुम्हाला मार्गदर्शन करतील, या समक्ष घेऊन येतील, मार्गदर्शन निश्चितच करतील. असो, बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. व्हॉट्सअपवर अनेक जण मला न विचारता माहिती टाकत आहे, ते आम्ही ताबडतोब डिलीट करून टाकतो, हे पण लक्षात घ्या. ज्यांचाशी माझा संपर्क येईल त्यांचेच मी मार्गदर्शनाची तयारी करतो. असो, आजच्या कार्याचा विषय हा अनेकांनी मला गुणमिलन, कुंडली मिलन, आमचे 8 गुण आहे, मृत्यू षडाष्टक आहे, 7 गुण आहे, काही शांती सांगितलेली आहे, काही गुण 20 असल्यावरही पुजारी वर्ग नाही म्हणतो आहे. तर अशाविषयी आम्ही काय करावं याविषयी मार्गदर्शन करा. म्हणून आजचा मार्गदर्शनाचा विषय आपण घेणार आहोत की विवाह कसा जमवावा, हा विषय आहे. असो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. हे जे दृश्य तुम्हाला दिसत आहे हे माझ्या कार्यालयातील दृश्य आहे. छोटंसं कार्यालय आहे, काही मी मोठा माणूस नाही, लहानसा माणूस आहे. छोटीशी बुद्धी आहे, काही मोठा बुद्धिवान मी नाही, पंडित शास्त्री मुळीच नाही. तुमच्यासारखा, तुमच्याहूनही कमी म्हटलं तरी चालेल असा मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. वय 78 आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजचा विषय विवाह कसा जमवावा हे आपण बघूया. विवाह जमत असताना जर मृत्यू षडाष्टक असला तर मृत्यू म्हटल्याबरोबर लोक घाबरतात. आता मृत्यू म्हटल्याबरोबर घाबरण्याचं कारण नाही, कारण मृत्यू सत्य आहे. पण विवाहाच्या वेळेला मृत्यूचा शब्दसुद्धा नको हे पण मला मान्य आहे. आणि म्हणून मृत्यू षडाष्टक हा शब्द पंचांगात सुद्धा नको हे पण मला सांगावं असं वाटते. आपण शुभ कार्य करायसाठी मग असे मृत्यूदायक शब्दसुद्धा नको. अष्टम षडाष्टक म्हणाला काय झालं, शब्दाला दुसरा पर्याय आहे आपल्याला. असो, आता आपण लहानपणी एका बालकाचे, एका बालिकेचे किंवा माझी पत्रिका आपण केली, मी केली, तुमची पत्रिका केली आणि मी त्याच्यात सांगितलं ही व्यक्ती दीर्घायुषी होईल. मूळ पत्रिकेत, जन्मदिवसाच्या पत्रिकेत मी केलेलं वाक्य, तुमचं म्हणा, माझं म्हणा, कुणाच्याही म्हणा, पत्रिकेत, जन्मपत्रिकेच्या भावनेचे कुंडली तर मी म्हटलं की ही व्यक्ती दीर्घायुषी होणार आहे. आणि मग विवाह जमवताना मग हा मृत्यू षडाष्टक शब्द येतोच कसा. मग पहिली कुंडली खरी का आता तुम्ही विवाह जमवतानाची खरी, कारण एक खरी कोणती तरी असेल. मृत्यू षडाष्टक हा विषय आपण केला तर गुणमिलनात मृत्यू षडाष्टक शब्द येतो, कुंडली मिलनात मृत्यू षडाष्टक शब्दच येत नाही. कारण कुंडली मिलन हे शास्त्रसंमत आहे, गुणमिलन शास्त्रसंमत मुळीच नाही. कुंडली मिलनामध्ये आयुष्याच्या घटना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. दीर्घायुष्य आहे, अल्पायुष्य आहे, एखादा रोग आहे, अघटित रोग आहे, एडस आहे, नपुसक आहे,
पॅरालिसिस आहे, कोड आहे, कुष्ठरोग आहे, अंधत्व आहे, कॅन्सरसारखे विकार आहे, याची परिभाषा आपल्याला कुंडली मिलनात कळते. नाहीतर फसून जातो आपण. जीवन आयुष्यभर आपल्याला कंठायचं आहे आणि असं असताना मग आपल्याला याच्यात अनभिज्ञ आपण राहिलो तर मग काय होईल? कोर्ट कचेरी दुरावा आणि मग त्याच्यात 10-8 वर्ष वाया गेलेले. वय वाढलं, मग पुन्हाचे विवाह होईल की नाही, आधीच तर विवाह होत नाही आणि तो झाला तर पुन्हा असं. त्यात कोर्ट कचेरी, पैशाचा खर्च, मानसिक टेन्शन, व्यथा सारख्या या सुरू होतात. आणि मग पैशाची मागणी इकडून तिकडे. काय होईल काहीच सांगता येत नाही. म्हणून कुंडली मिलन हे अवश्य करा. तुम्हाला 2 गुण असले, 20 गुण असले, 18 गुण असले, कारण गुणमिलनामध्ये 18 गुणाच्या वर किंवा 18 गुण असं गुणमिलन सांगत नाही, ही परंपरा आहे. गुणमिलन शास्त्रसंमत मुळीच नाही. पण एक प्रघात आहे की 18 गुण किंवा 18 गुणाच्या वर असलं की विवाह करावा. आणि त्याच्यात जर मृत्यू षडाष्टक असले, 18-20 गुण असले, तर माझ्याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं की माझी पत्नी आणि आमची दोघांची वृश्चिक राशी होती. एक चरण होतं, एक नाडी होती, अघटित योग होता. संतती होणार नाही म्हणून विवाह करू नका, घटस्फोट होईल, माझी मंगळाची पत्रिका. तरी पण माझा विवाह सुखाचा झाला. 51 वर्ष आम्ही सुखाने नांदलो. मी तर असं सांगू इच्छितो की माझा एवढा संसार सुखाचा झाला तो कोणाचाही जगभरात झाला नाही, देवादिकांचा पण झाला नाही असं मी म्हणेल. माझा एक शब्दही माझ्या पत्नीने, स्वर्गीय निर्मलाबाईने, खाली पडू दिला नाही. सेवा चाकरीमध्ये कमीपणा पडू दिला नाही. आम्ही 1972ला विवाह झाला. एका ताटात जेवण, शेवटपर्यंत जेवण तिथेच. खानावळीमध्ये गेलो तरी 2 ताटाचे पैसे घे, पण 1 ताट, पाण्याचा ग्लास 1, चहाचा कप 1. आम्हाला आश्चर्य वाटेल, आमचा चष्मासुद्धा एकच होता, चप्पल जोडासुद्धा एकच लागत होता. इतकं आमचं याच्यात साम्य होतं. आणि कुंडली मिलन मिळत नव्हतं. कुंडली मिलन मिळत होतं, गुणमिलन मिळत नव्हतं. असो, तर तुमच्या गुणमिलनाच्या पद्धतीकडे तुम्ही जाऊच नका आणि विचारही करू नका. म्हणजे तुमच्या आपल्या डोक्यातून जे काही विचार असेल ते निघून जातील आणि आपण मग सत्यतेकडे जाऊ. आणि सत्यतेकडे जात असताना आपल्याला कळेल की आपल्याला कुंडली मिलनामध्ये कसं स्वारस्य आहे, आपलं कसं आपल्याला माहिती मिळते, प्रदान मिळते, मार्गदर्शन होते, हे आपल्याला कळेल. हे कळत असताना आपल्याला अजूनही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आयुष्याबद्दल पण आपण विचार करायला हवा. संसार आपल्याला पूर्ण होईल की नाही हे पण बघायला हवं. स्वभावाचं चित्रणसुद्धा त्याच्यात यायला हवं, आयुष्याचं चित्रण व्हायला हवं, आरोग्याचं चित्रणसुद्धा व्हायला हवं. आणि याच्या उपर सासूसुनाचे संबंध कसे राहतील हे पण यायला हवं. स्वभावाचं पण त्याच्यात वर्णन यायला हवं, मार्गदर्शन व्हायला हवं. आणि हे सगळं जर मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर आपल्याला फक्त कुंडली मिलन, कुंडली मिलन, कुंडली मिलन करूनच विवाह करावा लागेल. असो, आता कुंडली मिलनामध्ये जर कसं असते कुंडली मिलन, तर पहिले दोघांच्या पत्रिका, त्याचं परीक्षण, आंशिक ग्रहयोग, त्याचं परीक्षण, त्याच्यानंतर मग आलेख, मग त्याचं परीक्षण. त्याच्यानंतर आपण घेतलं तर एका ग्रहाला 120 दृष्ट्या असतात. तर आपल्या कुंडलीवर कशी दृष्टी, आता तुम्ही म्हणा दृष्टी म्हणजे काय? शुभदृष्टी, अशुभदृष्टी, पापदृष्टी, तिरपट दृष्टी, वाकडी दृष्टी, वक्रदृष्टी, खालच्या मानेची दृष्टी असं आपण म्हणतो, किंवा टोक नजर बाध्याची दृष्टी. म्हणून दोघांच्याही कुंडलीचं परीक्षण. त्यानंतर गर्भ संततीविषयी, संतती ही एकाकडून होत नाही, दोघाकडून होते. म्हणून वर आणि वधूंच्या याच्यामध्ये परीक्षणामध्ये कोण समर्थ आहे, कोण समर्थ असमर्थ आहे, का बरोबर आहे. त्याच्यानंतर गोचरीची कुंडली म्हणजे आजची कुंडली, आज वर्तमानपद काय म्हणते. त्याच्यानंतर मिलन कुंडली, मिलनामध्ये काय स्थिती येते.
आता आपण मंदिरामध्ये आहात, माझ्या कार्यालयात आहात तर सुखात आहात, सुरक्षित आहात. रस्त्यावर तुम्ही असाल तर असुरक्षित असाल. उकिरड्याजवळून जाल तर दुर्गंधी मिळेल. आणि तुम्ही एखाद्या नदीकिनारून जाल तर असुरक्षितरित्याने जाल. जंगलातून जात असाल तर काहीही होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वधूचं स्थान वराच्या कुंडलीत जर मृत्यूस्थानी असलं तर तिचे निश्चित आयुष्य कमी होईल. अनारोग्याच्या ठिकाणी गेलं तर तिचं आरोग्य हानी होईल. ती धनस्थानाकडे केलं तर धनाच्या किल्ल्या तिच्या प्राप्त होतील. त्याचप्रमाणे मुलीच्या कुंडलीमध्ये वराचं स्थान कुठे आहे ते भाग्यात असेल तर ती भाग्यलक्ष्मी घरात येईल. ती लाभ असेल तर लाभ घेऊन येईल. म्हणून हे पण आपल्याला कुंडली मिलनात दिसते. कुंडली 12 स्थानं असतात. 12 स्थानाचे 12 ग्रह असतात. इतरही नक्षत्र असते, चरण असते, तज्ज्ञ असते, तत्व असते, संज्ञा असतात, सगळं प्रकार असतात. त्याचं प्रत्येकाचं योग्य अयोग्य, योग्य अयोग्य, याशिवाय प्रत्येकाचं वैयक्तिक भाग्य आणि याच्यामध्ये तुमची पत्रिका जुळत असेल तर होकार किंवा नकार किंवा थोडंसं काही कमजोरपणा असेल तर मग शांती करून आपल्याला होकार आम्ही देत असतो. पण हे परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी मात्र पुष्कळशी मेहनत घ्यावी लागते. याला वेळ पण लागतो आणि वेळ द्यायला मी पण तयार आहे. कारण एक संसार जुळवायचा आहे, 2चे 4 हात करायचे आहे यासाठी. असो, आता हे कुंडली मिलन लक्षात ठेवा. पुष्कळसे लोक काय करायचं आहे, गुणमिलन करून द्या झालं. अहो सौदा आहे का हा? आयुष्याचं आहे मुलामुलींचं. एकदा फाटलं तर मग काय भावात विकलं जाईल? कोर्ट कचेरीला किती पैसे लागतील? किती वेळ जाईल? पुनश्च लग्न होईल की नाही? आणि तुमच्या जर घटस्फोटची तयारी केली, दुरावा केला, पत्नी माहेरी जाऊन राहिली तर एकमेकाला एकमेक दूषणं देतील आणि ती चर्चा तुमच्या समाजामध्ये होईल आणि मग दोघांनाही दुसरी स्थळं मिळेन अशी होईल. कारण कोणी काही कौतुक करणार नाही दुसऱ्याचं. त्याच्यात तो दोष आहे म्हणून मी माहेरी राहते, तिच्यात ती वागत नाही चांगली म्हणून मी तिला वागवत नाही, असंच होईल ना. म्हणून याच्यासाठी जाणकार याला पुष्कळसं तुम्ही DJ लावतात, खानावळी करतात, कपडे लत्ते मोठ्या प्रमाणावर घेतात आणि जे महत्त्वाचं आहे, जे आवश्यक आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. मग याला काय म्हणावं? याच्यासाठी मलाच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं आणि मला जे काही विचारणा आली आहे तर स्पष्टपणे मी बोलतो की कुंडली मिलन करूनच विवाह करावा, एवढं मात्र नक्की. याच्यात आपल्याला अधिकाधिक सत्यतेकडे जाता येत असते. जन्मोदयी, धनस्थान, कर्तव्यस्थान, सुखस्थान, कुटुंबस्थान, मातृस्थान, संततीस्थान, शिक्षणस्थान, आरोग्याचं स्थान, व्यवसायाचं स्थान, पत्नीचं स्थान, पतीचं स्थान, संसाराचं स्थान, भाग्याचं स्थान, विवाहाचं स्थान, मृत्यूचं स्थान, लाभाचं स्थान, धर्माचं स्थान, कर्माचं स्थान, दैवाचं स्थान, पितृचं स्थान, लाभस्थान, म्हातारपणाचं स्थान, एवढ्याचं परीक्षण होतं हे लक्षात घ्या. हे जवळजवळ 5-7 पानाचं निवेदन असते आणि हे करण्याला फक्त जाणकार ज्योतिषीच हवा असतो. साधारण गुणमिलन करून आपला विवाह अनिश्चितताच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मला सांगायचं आहे, या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. आमचं विवाह गुणमिलनात न जमता एक नाडी असताना तरी देखील आम्हाला मुलं झालेली आहे, 2-4 नातू आहे. आता पणती पण झालेली आहे, मी पंजोपान झालेलो आहे आणि सुखात संसार 51 वर्षाचा झाला. असो, अजून कोणाला काही मार्गदर्शन हवं असल्यास तर विचारणा करू शकतात. ज्यांना काही कुंडली मिलन करायचं असेल त्यांनी संपर्क साधा, व्हॉट्सअपद्वारे आपण करू शकतो किंवा आपण जर प्रत्यक्ष भेटीस यायचं असेल तर अगोदर मोबाईल करून या. तुम्हाला मी वारंवार सांगतो सगळ्यांना की अगोदर मला विचारल्याशिवाय व्हॉट्सअपवर माहिती टाकू नका. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.